नमस्कार. ॲग्रो शिवारच्या या भागामध्ये पुन्हा आपलं स्वागत. गेले 2 भाग आपण उन्हाळी कांदा आणि रब्बीची पेरणी आणि एकूण पेरणी आणि त्याचं क्षेत्रफळ त्या संदर्भातलं विश्लेषण पाहतो आहे. आता या संदर्भात अनेकांनी मला कमेंट केल्या की तुम्ही तर असं म्हणालात की क्षेत्रफळ वाढलंय, क्षेत्रफळ कमी झालंय. मग क्षेत्रफळ कमी झालं असेल तर मग निर्यात बंदी होईल आणि मग कांदा आयात होईल, आमचे भाव पडतील. काहींनी सांगितलं की आकडेवारी चुकीची आहे, काहींचं म्हणणं आहे की तुम्ही काय व्यापाऱ्यांसाठी काम करतात वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्या आकडेवारीचा सोर्स काय आहे असं अनेकांनी विचारलं. तो ऑफकोर्स कृषी मंत्रालय आहे, त्याच्यानंतर ICR मधनं जी आकडेवारी येते कांद्याची ती आकडेवारी आहे. या सगळ्यांचं एकत्रित करून आणि आणखी काही माहिती, तुम्ही दिलेली माहिती, या सगळ्यांचा वापर करून हे विश्लेषण केलं जातं. बरेचदा फील्डवरनं काही रिपोर्ट येतात शेतकऱ्यांचे, तिथून ही माहिती घेतली जाते. आज तुमच्या काही ज्या शंका होत्या 2 व्हिडिओच्या संदर्भातल्या, आणि एकूणच परत काहींनी विचारलंय की 15 मार्च पर्यंत माझ्या कांद्याला बाजारभाव टिकतील का. काहींनी विचारलंय की एप्रिल आणि मे मध्ये बाजारभाव काय असतील, कारण त्यांची लागवड त्या पद्धतीने आहे आणि मग काढणी तशी होईल. तर हा व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचा आहे. मी 3 भागांमध्ये या व्हिडिओचं विश्लेषण करणार आहे. पहिला जो भाग आहे तो आतापर्यंतचं चित्र काय आहे, दुसऱ्या भागामध्ये एकूण रब्बीची आणि खरीपाची लागवड खरंच किती आहे, ती एकदम 17-18 लाख हेक्टर झालेली आहे का, आणि तिसऱ्या भागामध्ये मागच्या वर्षीच्या आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या म्हणजे जुन्या किमती काय आहेत त्यावरनं तुम्हाला एकूणच आढावा होईल. आणि निर्यात असेल, आणखी काही असेल तर त्याचं वितरण कसं होईल त्या कांद्याचं, आणि खरंच किमती घटतील का किंवा वाढतील का याचा एक आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाण्याच्या आधी अतिशय महत्त्वाचं सांगतो की हा व्हिडिओ पण महत्त्वाचा आहे. यातली माहिती अतिशय मेहनत करून घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही सूचना आणि कॉमेंट असतील तर ते मला कळवा. अनेक जण ते कळवत असतात, अनेक जण सूचना आणि हे पण करत असतात. काही सांगतात की तुमची आकडेवारी चुकली आहे, काही अमुक याच्याविषयी सांगतात, तर त्यावेळेस त्यांना मी तशी उत्तरं देत असतो. समजा माझ्यामध्ये काही चूक होत असेल तर मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी हे कोणीच, जसं मी डिस्क्लेमर देत असतो तो पुन्हा देतो की कुणीही कांद्याचं जे आहे अचूक गणित लावू शकत नाही, कारण कांद्यामुळे गव्हर्नमेंट पडलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठमोठी सरकारं पडतात. त्यामुळे या कांद्याचं ना कुठला व्यापारी अंदाज लावू शकतो, ना कोणी शेतकरी, ना एखादा विश्लेषक, ना माझ्यासारखा पत्रकार लावू शकतो. पण आताच जी माहिती आहे ही अतिशय दुर्मिळ असते, ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा शेतकरी या माहितीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही सक्षम व्हावं, त्या माहितीचा उपयोग तुम्ही करावा, जसं आता निर्यातदार, व्यापारी आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी करत असतात. त्यावरनं माहितीवरनं मी एक सांगतो की या माहितीसाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. एक वेबसाईट, तिचं नाव सांगणार नाही, ती जगभरातल्या बाजारावर लक्ष ठेवते, विशेषतः कमोडिटी मार्केट म्हणजे शेतमाल आणि या संदर्भात, आणि तिची आकडेवारी ती देत असते. सध्याचे काय भाव चालू आहे, मग सोयाबीनच्या तेलाची आयात काय, साखरेचं काय, कांद्याचं काय, असं सगळं देत असते. त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी मला एका कागदाचे, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी म्हणालो की कांद्याच्या निर्यातीची काय माहिती, नंतर मला ती मिळाली, मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितली. तर ते म्हणाले की आम्ही हे सगळं असेल ना तर आम्हाला तुम्ही साधारण 30,000 रुपये एका रिपोर्टचे घेऊ, 1 ते 2 कागदाचे. व्यापाऱ्यांकडनं काही जे श्रीमंत व्यापारी आहेत ते अशा सेवा घेतात आणि त्याच्यावरनं अंदाज लावतात की जेणेकरून त्यांना नुकसान व्हायला नको. काही शेतकरी जे आहेत, ज्यांच्याकडे अगदीच 1-1 कोटीचा कांदा काढणारे शेतकरी नाशिकच्या देवळा, कळवण परिसरामध्ये आहेत, तर पण ते सगळे एकत्र कुटुंबाचं आहे, एकटा शेतकरी असं करत नाही, तर ते पण अशी सेवा घेतात किंवा अशी माहिती घेतात. पण जे तुमच्या माझ्यासारखे सामान्य शेतकरी आहे की जे 1 एकर आहे, अर्धा एकर आहे, 20 गुंठे आहे, त्यांना ही माहिती आणि एवढे 50,000 20,000 दर महिन्याला देणं परवडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं ही सगळी माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता प्रस्तावना बास झाली, तुम्ही उगाच कंटाळता आणि व्हिडिओ मोठा झाला असं म्हणतात. आता मी मुख्य विषयाला सुरुवात करतो. माझ्यापुढे अर्थातच सगळ्या विश्लेषणाची आकडेवारी कॉम्प्युटरवर आहे.
तर तुम्ही बघितलं की आता हा सगळा फेब्रुवारीचा महिना लासलगाव बाजारामध्ये सरासरी 2400 ते 2500 रुपये दर राहिलेले होते आणि आता जो उन्हाळी कांदा जो मागच्या 2 आठवड्यांपासून येतोय म्हणजे सुरुवात झालेली आहे 1 आठवड्यापासून 2 आठवड्यापासून त्याला सरासरी 2200 रुपयाचा बाजारभाव मिळतोय, हे लासलगावमध्ये मिळतोय। आता नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे बाजारभाव मिळाले प्रति क्विंटलला ते 2000च्या वरतीच होते किंवा 2000च्या आसपास होते। राज्यामधल्या ज्या बाजार समित्या आहेत, मग पुणे असेल, सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, तिथले बाजारभाव मात्र 1700 ते 2000च्या आसपास आहेत, पण ते टिकून आहेत। थोडेसे 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपयापर्यंत पण वाढले, पण त्याच्या खाली ते गेलेले नाहीये। आता जे महत्वाचं आहे की यंदा रब्बीची लागवड किती झाली, इथे पुन्हा हे आहे। आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती 16 फेब्रुवारी पर्यंतची आहे, ती ICAR आणि कृषी मंत्रालयानं दिलेली आकडेवारी आहे। आतापर्यंत 16 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण देशामध्ये कांद्याची लागवड झाली आहे 9.94 लाख मेट्रिक टन, म्हणजे जवळपास 10 लाख हेक्टर, माफ करा, 10 लाख हेक्टर कांद्याची लागवड झालेली आहे। मागच्या वर्षी होती ती साधारण 10,87,000 हेक्टर। मागच्या वर्षीपेक्षा आतापर्यंतची जी आकडेवारी आहे ती थोडीशी कमी आहे, म्हणजे कदाचित मार्च पर्यंत जर लागवड झाली, म्हणजे अजून पण म्हणजे हा फेब्रुवारी याच्यापर्यंतची आकडेवारी पुढच्या 15 दिवसांची, फेब्रुवारी एंड पर्यंतची, तर ती 10 लाख हेक्टर पर्यंत जाऊ शकते, पण ती अगदी 12-15 लाख हेक्टर होणार नाही। त्यामुळे काही जणांनी कमेंटमध्ये आणि काही जणांनी पेपरमध्ये पण अशा बातम्या दिल्या आहे की 17 लाख हेक्टर पर्यंत रब्बीचा आणि खरीपाच्या कांद्याची लागवड झालेली आहे। याच्यामध्ये अगदी 17 लाख किंवा 17.5 लाख नाहीये, ते कमी आहे। ते किती आहे ते आपण बघूया। तर रब्बीचं उत्पादन जे येतं ते 70% येतं आणि खरीपाचं 30% येतं, असं कोण सांगते? असं हॉर्टिकल्चर विभाग ICARचा सांगतो, त्याचे रिपोर्ट सांगतात। आणि गव्हर्नमेंटनी पण कृषी मंत्रालयानं जी माहिती दिली होती यंदाच्या जुलैमध्ये ती अशा पद्धतीची होती। आतापर्यंत खरीपाच्या कांद्याची लागवड किती झाली या वर्षी? 3,87,000 हेक्टर। लेट खरीपाची आणि एकूण जी आकडेवारी आहे साधारणपणे मागच्या वर्षीची आपण बघूया, म्हणजे 23-24 मध्ये सगळी जी आकडेवारी होती संपूर्ण देशाची खरीप, लेट खरीप आणि रब्बी या कांद्याची आकडेवारी होती 15 लाख हेक्टर झालेली होती। यंदा त्याच्यामध्ये 1 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे आणि आतापर्यंतची खरीप, लेट खरीप आणि रब्बीची जी लागवड आहे ती आहे 16 लाख मेट्रिक टनाच्या आसपास। आणखी त्यात थोडासा वाढ होऊ शकेल, पण ते फार होणार नाही, ठीक आहे। पण ती 17-18 अशी काही नाहीये हे सांगायला हरकत नाही। म्हणजे थोडक्यात खरीप आणि रब्बी मिळून एकूण किती कांदा वाढलाय, तर तो वाढलाय 8 ते 9% कांदा वाढलेला आहे। खरीपाचा 20%, रब्बीचा 20% म्हणून 40% असं गणित होत नाही। माझ्या एका डोळ्यानं मी 1 किलोमीटर पाहतो, तर 2 डोळ्यांनी किती किलोमीटर पाहिजे? तर 2 किलोमीटर होणार नाही, ते 1 किलोमीटर होईल। त्याच्यामुळे खरीपाची जर 20% अशी झालेलीच नाहीये। खरीपाची लागवड 27% गव्हर्नमेंटनी सांगितलंय, तोही आकडा चुकीचा आहे त्याच्यामध्ये, कारण तसं काही हे नाही, एवढी नाहीये ती, साधारण 10 ते 15% आहे। रब्बीची लागवड 10 ते 15% वाढ झालेली आहे। मग दोघां मिळून 30% नाही होत। दोघां मिळून संपूर्ण देशभराचा संपूर्ण वर्षाच्या लागवडीचा हिशोब केला तर ती अवघी 10% होते, डबल अशी गणित होत नाही। त्याच्यामुळे आताची जी लागवड आहे खरीप आणि रब्बी आणि लेट खरीपाची मिळून ती जी झालेली आहे ती जास्तीत जास्त 8 ते 9% झालेली आहे, म्हणजे 1 लाख हेक्टरनी वाढ झालेली आहे। तर आता यंदाचे जे उत्पादन आहे एकूण किती येऊ शकतं, तर साधारण 300 लाख मेट्रिक टनाच्या आसपास राहू शकेल असा अंदाज आहे, म्हणजे 2023 प्रमाणे। आता हे असं का होतंय याचं कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉमेंट केलं की आमच्याकडे पाणी नाहीये, आता ऊन वाढतंय, कांदा भरला जाणार नाही, लेट लागवडी केलेला आहे त्यामुळे त्याचे प्रश्न आहे। आणि या सगळ्यांचा विचार करता साधारणपणे जो कांदा भरेल त्याचा आकार कमी येईल,
मग त्याला फुगवणीसाठी तुम्ही औषधं देतात वगैरे वगैरे, तर त्याचं आता खप वाढतोय, त्याच्यावरनं पण कांद्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात ते लक्षात येईल. म्हणजे हा जो अंदाज आहे साधारण 2023च्या प्रमाणे असेल, साधारण तो जास्तीत जास्त 300 लाख मेट्रिक टनाच्या आसपास राहील. 300 ते 310 लाख मेट्रिक टन हे मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, त्याच्याही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पण तरी पण काही इथे जे कॉमेंट करणारे जे लोक आहेत ते मला असं वाटतं शेतकरी नाही आहेत. तर ते शेतकरी असते तर त्यांनी या पद्धतीनं कॉमेंट केल्या नसता. तर ते आता काय त्याविषयी आता आपण बोलायला नको. आता पुढचा जो भाग आहे, मी फार वेळ घेत नाही, दुसरा टप्पा, की खरंच मागच्या 2 वर्षाची आपण आकडेवारी बघू आणि कांद्याच्या किमतीचा अंदाज बघू, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे बाजारभाव. काही जण मला असं म्हणाले की तुम्ही पिंपळगावचा पण त्याच्यामध्ये विचार करा, पिंपळगाव बसवंतचा. काहींनी मला पुणे, सोलापूर सांगितलं. पण नॉर्मली गव्हर्नमेंटचे सगळे आकडेवारी आणि जे काही अंदाज ठरतात ते लासलगावच्या बाजार समितीच्या मध्ये जो कांदा आवक होते त्यानुसार ठरतात. तर माझ्यासमोर परत आकडेवारी ते आपण बघूया. 2023 मध्ये मार्च महिन्यामध्ये जी आवक झाली त्यानुसार कमीत कमी म्हणजे सरासरी बाजारभाव आहे 700 ते 1100 रुपये मार्च मध्ये होते. म्हणजे 1100 रुपये हा त्यावेळेच्या 12, 15, 16 मार्च पर्यंत होता. नंतर ते वाढून आवक वाढली आणि बाजारभाव ते 700 पर्यंत आलेले आहेत. सॉरी, एप्रिलमध्ये ते घटले कारण आवक वाढली, ते 500 ते 800 आले. मे महिन्यामध्ये 700 ते 850 रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते 2023 मध्ये. पण 2023 म्हणजे 22-23 मध्ये मागच्या वर्षी जी रब्बीची लागवड होती ती होती 12,25,000 हेक्टर. 12,25,000 हेक्टर होती आणि एकूण कांदा जो आलेला होता तो 302 लाख टन होता. आता तुमच्या लक्षात आलंय का मी असं का म्हणतोय की यंदाच्या रब्बीची लागवड आहे ती अजून 10 लाख मेट्रिक टन पण झालेली नाहीये. आणि मग अशा याच्यामध्ये 350 कांदा येईल, 400 लाख कांदा येईल असं कसं म्हणतात ते आता तुमच्या लक्षात येईल. आता 2024चे बाजारभाव बघू. म्हणजे मागच्या वर्षी इथे बाजारभाव मार्च मध्ये परत वाढलेले आहेत. तर 15 मार्च पर्यंत 1800 रुपयांचा बाजारभाव होता मागच्या वर्षीचा सरासरी. कमीत कमी जास्तीत जास्त 2000च्या पुढे होते. तर 1300 ते 1800 रुपये हा संपूर्ण मार्च 24 मध्ये बाजारभाव राहिलेले आहेत. एप्रिलमध्ये मात्र आवक वाढली, हे बाजारभाव घटले आणि ते 1300 ते 1400 रुपये झाले. पण एप्रिलमध्ये एक गंमत अशी झाली की व्यापाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमध्ये संप पुकारला होता कारण निर्यातीची मागणी आणि ते तुम्हाला माहिती आहे त्याविषयी सांगायला नको. त्यामुळे या बाजार समितीमध्ये फक्त 7 ते 8 दिवस व्यवहार झालेले आहेत. मे महिन्यामध्ये पुन्हा हे बाजार सुरू झाल्यानंतर 1500 ते 1700 रुपये बाजारभाव मिळाला. यावेळेस मागच्या वर्षी रब्बीची लागवड होती 10,82,000 हेक्टर म्हणजे साधारण 11 लाख हेक्टर. आणि एकूण वर्षाचं उत्पादन जे झालं होतं मागच्या वर्षी अधिकृत आकडा गव्हर्नमेंटने दिलेला तो आहे 242.12 लाख मेट्रिक टन. इथं उत्पादन घटलं. याचं कारण अवकाळी पाऊस झाला, असं बरंच गारपीट झाली, बरंच नुकसान झालं हे तुम्हाला माहिती आहे. विशेषतः चांदवड, येवला, लासलगावचा परिसर, कळवण किंवा सटाणा हा मी नाशिकच्या याच्यामध्ये बोलतोय, तिथं प्रचंड नुकसान झालं होतं. याही वर्षी अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे खरीपाच्या पेरण्या, रब्बीच्या पेरण्या या थोड्या उशीर झाल्या. खरीपाच्या लागवडी ज्या होत्या त्या सुरू झाल्या पण मध्ये पण त्या लेट खरीपाला काही त्रास झाला असा सगळ्यांचे अनुभव आहे. आताचे बाजारभाव कसे राहतील आणि हे आहे बाजारभावाचे अंदाज कोणी देऊ शकत नाही पण तुम्ही याच्यावरनं ठरवू शकता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ की तुम्ही सांगितलं की लागवड जास्त कमी झाली आहे, मग आता आयात होतील आणि निर्यात कमी होईल आणि बाजारभाव पडतील का, मग आमचं नुकसान होईल का, तुम्ही काय पण सांगतात, मग शेतकऱ्यांचं वाटोळं करून टाका. त्याच्यामध्ये एक तर जास्त सांगितलं, जास्त लागवड झाली तरी शेतकऱ्याचं नुकसान होतं, कमी सांगितलं तरी शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण माझा काही असा उद्देश नाही आहे की कोणाचं काय सुपाऱ्या वगैरे घेऊन मी काही बातम्याच देत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. तर आताचा जो भाग आहे की लागवड आणि एकूण जो भाग आहे ती वाढेल पण फार वाढणार नाही. म्हणजे मागच्या वर्षीच्या सरासरी इतकी रब्बीचं उत्पादन आणि एकूणच खरीपाचं उत्पादन तर आता संपलंय. लेट खरीपाचा कांदा आता संपत आलेला आहे
आणि आता उन्हाळी कांदा सुरू होईल मार्च पासून आणि लेट खरीपाचा कमी आहे. मग लेट खरीप आणि खरीपाचा यंदा जर वाढ झाली असेल तर मग कांद्याचे बाजारभाव हे 500-600 रुपयापर्यंत यायला पाहिजे होते किंवा 1000 रुपयापर्यंत 1500 पर्यंत यायला पाहिजे होते. ते एकच महिना आला केवळ त्या सगळ्या बातम्यांमुळे किंवा याच्यामध्ये डिसेंबरमध्ये. पण नंतर मात्र ते 2000च्या खाली आलेलं नाही. मी लासलगावचं सांगतोय. तर ठीक आहे. त्यामुळे यंदा अशी काही हे होणार नाही की तुमची काय निर्यात थांबेल आणि आयात होईल आणि तुमचे बाजारभाव पडतील. त्यामुळे ती काळजी करू नका. तशी शक्यता कमी आहे. अर्थात धोरणं कसे बदलतील माहित नाही. निवडणुका होऊन गेलेला आहे त्यामुळे तो एक भाग तुमच्यासाठी त्रासदायक नाही आहे किंवा निवडणूक आहे म्हणून आपण काहीतरी बंदी घालायची. आता एक मी आकडा घेतलेला आहे, जी माहिती गोळा केली ICARच्या कृषी संशोधन केंद्र त्यांच्याकडनं जी माहिती त्यांनी एक विजन डॉक्युमेंट केलं होतं. त्यामध्ये एकूण आताची जी आकडेवारी आहे ती आता हा जो साधारण 300 ते 310 लाख मेट्रिक टन कांदा जर समजा यंदा आला तर त्याचं काय काय होईल, कसं जाईल तो. तर त्याचं स्टोरेज आहे संपूर्ण भारतामध्ये 41 लाख मेट्रिक टन आणि राज्याचं जे स्टोरेज आहे महाराष्ट्राचं ते आहे साधारण 18 लाख मेट्रिक टन. साधारण हा 40 लाख मेट्रिक टन कांदा स्टोरेजमध्ये जाईल. आता लॉस किती होता हे मी सांगत नाहीये. तर हॉर्टिकल्चर विभागानं सांगितलेले लॉस होते 30% ते 20% जरी झाले, कारण वजनाचे लॉस आहे, साठवणुकीचे लॉस आहे, हँडलिंगचे लॉस आहे, तर तो हा लॉस कमी करण्याचं स्वप्न आहे. म्हणजे 2050 पर्यंत हे लॉस साधारण 6 ते 7% आणायचं चाललंय. पण तो अजून त्यातले बऱ्यापैकी कमी होत आहे. पण 20% जरी लॉस धरला तरी या एकूण यंदाच्या उत्पादनाचे 60 लाख मेट्रिक टन हा कांदा लॉसमध्ये जाईल. निर्यात सुरू आहे. निर्यात जी आहे नोव्हेंबर पर्यंत 6,67,000 मेट्रिक टन निर्यात झालेली आहे यंदाच्या नोव्हेंबर 24 पर्यंत. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी इथं पण निर्यात सुरू होती. गव्हर्नमेंटने यंदाचा अंदाज लावला होता की दर महिन्याला 1 लाख टन निर्यात व्हावी. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे आत्ताच्या हिशोबाने 8 ते 9 लाख मेट्रिक टन निर्यात व्हायला पाहिजे होती. पण ती आहे त्यामुळे ती साधारण 10 लाख मेट्रिक टन निर्यात झाल्याचा अंदाज आहे. अजून आकडेवारी आलेली नाही. काहींनी आपेडाच्या नावाखाली बातम्या दिल्या आहेत पण त्याच्यामध्ये आकडा टाकलेला नाही. त्यामुळे त्या बातम्यांवर शंका आहे. जसं मी तुम्हाला म्हणतो की जेव्हा जेव्हा कांदा बाजारात येतो, कारण आता या बातम्या प्रचंड येतील, या इतक्या येतील की तुम्ही घाबरून जाल. पहिली बातमी येईल की कांदा वाढला 30%, 40%, 20%. दुसरी बातमी येईल निर्यात घटली. तिसरी बातमी येईल यंदाचे काहीतरी प्रॉब्लेम आहे. या सगळ्या बातम्यांनी एक असा माहोल तयार केला जाईल की तुम्ही घाबरून जाल आणि कांदा दबावात येऊन तुमचा पहिला उन्हाळी कांदा जेव्हा मार्केटमध्ये येईल एप्रिलमध्ये, तो त्यांचा प्रयत्न असा असेल सगळ्यांचा की त्याच्यामध्ये नाफेडा आणि NCCFचे भ्रष्टाचारी पण आहे की मग तो 1500 रुपयांनी मी कांदा विकत घेईन, स्टोअर करेन, कारण माझ्याकडे स्टोरिंगची कपॅसिटी शेतकऱ्याकडे नाहीये, तो गरजू आहे. मग त्यानं तो कांदा विकला, मी स्टोअर केला की मग त्याच्यावर तोच कांदा मी तुमच्याच शेतकऱ्याला की तुमच्याच शेतकऱ्याच्या नातलगाला जो शहरामध्ये बसलाय तो मी 40-50 रुपयांनी विकेन किंवा नाफेडमध्ये घोटाळे करून मी कमाई करेन. ते सगळं तुम्हाला आलेलं आहे. तर याच्यामध्ये निर्यात जी आहे ती साधारण 15 लाख मेट्रिक टन, 25 लाख मेट्रिक टन अशी झालेली आहे मागच्या वर्षी. मागच्या वर्षी ती घटली, ती 16 लाख मेट्रिक टन होती. यंदा ती परत कांद्याचं उत्पादन, निर्यातीवर बंदी नाहीये पण निर्यातीवरचं शुल्क आहे 20%, ते जर काढलं तर निर्यात आणखी वाढेल आणि एकूणच जी निर्यात आहे ती साधारण 20 लाख मेट्रिक टन किंवा 25 लाख मेट्रिक टन होऊ शकते. हे परत सिच्युएशन जे आहे 22-23चं आलेलं आहे. म्हणून मी सांगतो की या सगळ्या आकड्यांवरनं 22-23चे सिच्युएशन आहे, तशीच परिस्थिती आहे. आणि त्या वर्षी सुद्धा मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये चांगला बाजारभाव मिळाला होता 2 वर्षापूर्वी. आताही साधारण तशी स्थिती आहे आणि निर्यातही जर चांगली सुरू राहिली जी होतीच आहे तर तो एक भाग आहे. आता प्रक्रियेमध्ये 10 ते 12 लाख मेट्रिक टन कांदा जातो. याचं कारण 1 लाख मेट्रिक टन प्रक्रियायुक्त कांदा आपण निर्यात करतो. तर त्याला कांद्यामध्ये जे सॉलिड जे असतं
किंवा घन पदार्थ जो असतो कांद्याचा तो असतो 12 ते 16%. म्हणजे पांढऱ्या कांद्यामध्ये तो 15 ते 16% असतो, लाल कांद्यामध्ये 12 ते 15% असतो. तर लाल कांद्यावर जर प्रक्रिया केली आणि शक्यतो होत नाही पांढरा कांदा वापरतात तर त्याच्यासाठी 1 किलोसाठी 8.5 लाख 8.5 किलो कांदा लागतो. म्हणजे 10 किलो कांद्यातनं फक्त 1 किलो आणि 1 किलो 200-250 ग्रॅम तुम्हाला प्रक्रियायुक्त हे मिळतं. तो हिशोब धरून 10 ते 12 लाख मेट्रिक टन ही ढोबळ मानाने आकडेवारी आहे. हा प्रक्रियेत जाईल. आता देशाला गव्हर्नमेंटने दिलेल्या माहितीनुसार देशाची एकूण गरज 170 लाख मेट्रिक टन. संपूर्ण देशभरात एका वर्षाला आपण भारतीय लोक 170 लाख मेट्रिक टन कांदा खातो. हा जास्त पण असू शकेल पण हा तिथं धरलेला आहे. तर एकूण ही याची सगळी बेरीज केली तर एकूण यंदाची जी गरज राहते ती निर्यात, प्रक्रिया, स्टोरेज आणि सगळा भाग तो आहे 290 ते 300 लाख मेट्रिक टन ही यंदाची कांद्याची गरज आहे. आता उरलेला कांदा जो आहे 5 ते 10 लाख मेट्रिक टन उरेल. म्हणजे साधारण किती उरेल तर 2 ते 3% फक्त कांदा उरेल. जास्तीत जास्त 5% आपण हे करू. आता 2 ते 3% अतिरिक्त कांदा जर उरला किंवा 5% उरला तर बाजारभावामध्ये 2 ते 3% कमी बाजारभाव होतील. म्हणजे मला 100 रुपये बाजारभाव मिळत असेल माझ्या कांद्याला एका क्विंटलला, आपण 1 किलोला धरू चला, तर 100 रुपयाचे 2 ते 3% या हिशोबाने 2 ते 3 रुपये कमी होईल. म्हणजे माझ्या कांद्याला 98 ते 99 रुपये मिळेल बाजारभाव. तर साधारण किती फरक पडेल तर 1 ते 1.5 रुपयाचा फरक पडायला हवा. मागच्या वर्षीच्या तुलनेत एकूण महागाई वाढली आणि बाजारभाव वाढलेले आहे. त्यामुळे यंदा तुम्ही बघा की फेब्रुवारी किंवा मार्च जानेवारीचे जे बाजारभाव होते मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा मागच्या वर्षीच्या तुलनेत 400 ते 500 रुपयांनी जास्त आहे. तुमचा खर्चही वाढलेला आहे. असं व्हायला नको की 50-60 हजार खर्च होणार आणि बाजारभाव मात्र 10 वर्षापूर्वीचे मिळणार. तर आता तो वाढलेला आहे. ग्राहक पण त्यांनाही कळायला लागलं की महागाई वाढली. त्यामुळे ते पण आता फार 30 रुपये 40 रुपये कांदा गेल्यावर फार कुरकुर करत नाहीये. तो 60-70ला गेला तर ते कुरकुर होईल किंवा तक्रारी येते. तर हे सगळं लक्षात घेता एकूण यंदाच्या बाजारभावामध्ये उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये फारसा फरक पडणार नाही. फारसे त्यामध्ये दर घसरणार नाही असं सध्याचं तरी चित्र आहे एकूण याच्यामध्ये. पण कांदा हे अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे. जसं हळवा गरवा या सगळ्या हिशोबाने जसं कांदा हळवा असतो तर कोणीतरी पिल्लू सोडलं शेअर मार्केट सारखं की कांदा धडामकन खाली पडणार किंवा पाडला जाणार असं पण होतं. कोणीतरी काहीतरी सांगितलं की अहो ते फार आयातच आली, एकच ट्रक येतो अफगाणिस्तानमधनं, भाव लगेच पडतात. ही सगळी व्यवस्था आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जपून राहा. कांदा जास्तीत जास्त साठवा. एकदम कांदा बाजारात आणू नका असं सगळेच तुम्हाला सांगत असतात. माझी पण कळकळीची विनंती आहे जिथं जिथं ज्यांच्याकडे कांदा साठवायची सोय असेल त्यांनी एकदम कांदा बाजारात आणू नका. आणि सगळ्यात महत्वाचं कांद्यात साधारण हे जे पीक आहे 140 ते 150 दिवसांचं आहे रब्बी कांद्याचं. हे मी अतिशय जबाबदारीनं तज्ज्ञांची माहिती घेऊन आणि मी पण शेतकऱ्याचा नातू आहे, शेतकऱ्याचा मुलगा नाहीये आणि कांद्यामध्ये नुकसान झालं होतं कधीतरी आमचं पण आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाचं होऊ नये. आता ते बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ते परत एकदा सांगेन. तर या सगळ्या याच्यामध्ये तातडीनं घाई करून कांदा बाजारात आणला जातो, कच्चा कांदा बाजारात आणला जातो कारण बाजारभाव मिळेल आणि तिथं नुकसान होतं. कारण तुम्ही कांदा जेव्हा बाजारात आणता तेव्हा तुमचा जो एखादा प्रामाणिक मित्र असेल, प्रामाणिक भाऊ असेल, नातलग असेल त्याच्या कांद्याचे बाजारभाव पडतात कारण तुमचा कच्चा कांदा बाजारात येतो. त्यामुळे चुकूनही असं कच्चा कांदा बाजारात आणू नका. तो परिपक्व होऊ द्या, सुकू द्या, त्याचं व्यवस्थित ग्रेडिंग पॅकिंग करून हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि आताची ही जी माहिती आहे ही सगळी तुमच्या समोर ठेवलेली आहे. आजच्या पुरतं एवढंच. येणाऱ्या काळामध्ये जसजशी माहिती मिळत तसं मी सांगेन. जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी उत्तर देईन.